निश्चितच संपूर्ण भुसावळवासी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना त्यांना जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळावं अशी आशा बाळगून होतो, परंतु संजय भाऊ सावकार यांना पालकमंत्रीपद मिळालं, पण भंडाऱ्याचं मिळालेलं आहे. आपल्या भुसावळ तालुक्याचे नामदार आणि त्यांच्याकडे वस्त्रोद्योग खाता आहे असे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजय भाऊ सावकारे त्यांच्यावर पक्षाने भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम संजय भाऊंचं हार्दिक स्वागत करतो, शुभेच्छा देतो आणि महायुती सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी एका चांगल्या व्यक्तीला एक कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली. निश्चितच संपूर्ण भुसावळवासी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना त्यांना जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळावं अशी आशा बाळगून होतो, परंतु असो गुलाबराव पाटील सुद्धा आमच्या परिवारातच असल्यामुळे त्यांना पालकमंत्रीपद मिळालं त्याचं आम्ही गुलाबराव पाटील यांचं सुद्धा अभिनंदन करतो. आणि निश्चितच संजय भाऊ सावकारे हे आपल्या कामाची चुणूक भंडारा जिल्ह्यात सुद्धा दाखवते. तिथं संघटनेच्या सोबतच जनतेशी त्यांची नाळ जुळेल आणि त्या भागात सुद्धा जनउपयोगी कामं प्रचंड प्रमाणात होतील अशी मला ठाम विश्वास आहे. पालकमंत्रीपद मिळालं यातच आमचं समाधान आहे, कारण आम्ही सर्व संजय भाऊ सावकारे समर्थक असो ते भाजपाचे कार्यकर्ते असो, जे पक्षाने दिलेलं काम आहे ते इमानीद्वारे करावं आणि जे दिलं ते स्वीकारावं अशा मानसिकतेच्या असल्यामुळे बीजेपी पक्षाने जेही त्यांची संधी दिली त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या हातून चांगल्यात चांगली सेवा घडेल यात शंका नाही. भाऊ, पक्षाच्या वतीने आपण या ठिकाणी आनंदित आहात की पालकमंत्रीपद मिळालं, परंतु नाराजी सूर असा सुद्धा निघतोय की मंत्री मिळालं ते सुद्धा या ठिकाणी वस्त्र उद्योगचं, आता पालकमंत्री झालं तेही भंडारा जिल्ह्याचे. मुळात संजय भाऊ सावकारे यांनी अशी कुठलीही आशा, अगदी मंत्रिपदाची सुद्धा आशा त्यांनी लावलेली नव्हती, कारण भारतीय जनता पक्षामध्ये चांगलं काम करणाऱ्यांना निश्चितच संधी मिळते. आज जरी उद्या त्यांना आणखी मोठ्या पदावर संधी मिळू शकते. आज जरी त्यांना भंडारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटलं तरी मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद मिळालं, त्यातल्या त्यात आणखी पालकमंत्रीपद मिळालं, हा एक बहुमानच आहे. त्यामुळे नाराज होण्याचं काही कारण नाही आहे. कार्यकर्ते असतात, प्रत्येकाच्या भावना असतात, परंतु पक्षाने जो आदेश दिला तो शिरसावध्य बांधणारा हाच खरा कार्यकर्ता असतो. बरोबर वाटत नाही समजा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री झाले असतं तर विकास कामात अजून भर पडला असता. बघा, भाजपा म्हणून एक पक्षाचा, भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक म्हणून मला वाटत होतं की त्यांना जळगाव जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं, परंतु असं नाही की ते त्यांना मिळालं नाही म्हणून जळगाव जिल्ह्यात कामं होणार नाहीत किंवा विकास होणार नाही. माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांचे सुद्धा आपण कार्य बघितलेले आहे. ते सर्व महायुतीतील सर्व घटक पक्षांना निश्चित सर्व प्रकारचा मोठा न्याय देतील याच्याबद्दल माझ्या मनात पुढे शंका नाही. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा, फक्त एक दिवस. एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखवतो. एक दिवसात. ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण ताकद माझ्या बरोबर आहे. मी शिवसेना प्रमुख आहे. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. कंडारी येथील माजी पंचायत समिती सदस्य माननीय श्री संतोष निसाळकर व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा. कंडारी ग्रामपंचायत भाजपा सदस्य परिवारातर्फे समस्त कंडारी वासियांना मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा.
माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री लक्ष्मण सोयंके व परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कंडारी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री डॉक्टर सूर्यभान पाटील व परिवारातर्फे समस्त नागरिकांना मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कंडारी सरपंच माननीय आशाबाई चौधरी व समस्त कंडारी ग्रामपंचायत सदस्य परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.